नमस्कार. महाराष्ट्र राज्यातील तमाम शिक्षक बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरता महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे. शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठीची ही अंतिम मुदत, अन्यथा सक्तीची सेवानिवृत्ती, अशा प्रकारचं हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि घाबरून जाण्याचं काही कारण नाही, आणि व्हिडिओ आपण पूर्ण बघूनच निर्णय घेणार आहोत. तर बंधूंनो, TET पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आता अंतिम मुदत देण्यात आली आहे. सदर मुदतीनंतर शिक्षकांना सक्तीची सेवानिवृत्ती दिली जाईल, असे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 29 मे 2026 रोजीच्या निर्णयानुसार शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे. यानुसार सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे की शिक्षकांना पदोन्नती आणि नोकरीमध्ये सेवेत कार्यरत राहण्यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी शिक्षक पात्रता परीक्षा TET किंवा CTET उत्तीर्ण होण्यासाठी दिनांक 31 ऑगस्ट 2027 पर्यंतचा कालावधी देण्यात आला होता. परंतु सदर प्रकरणी माननीय सर्वोच्च न्यायालयाने विविध याचिका प्रलंबित होत्या. सदर याचिकांच्या अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी शिक्षक पात्रता परीक्षा पास होण्याकरिता 31 ऑगस्ट 2028 ही अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे. याकरिता शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांनी पदोन्नतीसाठी तसेच नोकरीमध्ये सेवेत कार्यरत राहण्यासाठी दिनांक 31 ऑगस्ट 2028 पर्यंत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागणार आहे, असे सर्वोच्च न्यायालयाचे मत आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. त्याबद्दल धन्यवाद. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय महाराष्ट्र.